येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. बांधकामाची प्रक्रिया सुरू, दमाणेनगर नवा रेल्वे ब्रिज असा असेल. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरातील दमाणेनगर येथील रेल्वे ब्रिज पाडकामाची प्रक्रिया आजपासून रेल्वे आणि महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू झाली आहे. यासाठी आज सकाळीच मरियाई चौक तसंच अण्णाभाऊ साठे चौक अर्थात भैया चौकातून या रेल्वे ब्रिजवरून जाणारी वाहतूक पत्रे लावून बंद करण्यात आली आहे. दुपारी 2 नंतर या रेल्वे ब्रिजच्या कडेला असलेले लोखंडी ग्रिल तसंच रेलिंग काढण्याचं काम सुरू झालंय. ब्रिजवरचं डांबरीकरण देखील काढलं असून विविध यंत्रणा संयुक्तपणे एकाच वेळी कामाला लागल्या आहेत. विद्युत केबल तसंच ऑप्टिकल फायबरच्या केबल शिफ्ट करणं यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 200 टनाचे 3 क्रेन गॅस कटरच्या साह्यानं या रेल्वे ब्रिजचे तुकडे करून उचलणार आहेत. यासाठी 12 तासांचा रेल्वेनं मेगा ब्लॉक घेतलाय. नवीन रेल्वे ब्रिज हा मरियाई चौकात सुरू होऊन तो भैया चौकात संपेल. नवा ब्रिज 700 मीटर लांब असेल. 7-7 मीटरचे 2 मुख्य मार्ग तसंच दोन्ही बाजूला 5 मीटरचे सर्व्हिस रोड असणार आहेत. सध्याच्या रेल्वे ब्रिजची उंची 5 मीटर असून नव्या ब्रिजची उंची 7 असणार आहे. 35 कोटी रुपयांच्या या कामाची वर्क ऑर्डर NHAIनं गोयल इन्फ्रा यांना दिली असून वर्षभरात काम करण्याचं टार्गेट आहे. सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या 54 मीटर रस्त्याच्या कामाचा अंतिम टप्पा. उद्यापासून या मार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा मनपा अधिकाऱ्यांचा इरादा. सोलापूर शहरातील शेटेवस्ती येथील अरुंद अशा रेल्वे ब्रिजच्या कडेला खमितकर अपार्टमेंटच्या बाजूला असलेली 35 खोकी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं केली उद्ध्वस्त. सोलापूर शहरातील शेटेवस्ती ते सोनीनगर या मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब देत आहेत अपघाताला निमंत्रण. रेल्वे खात्यानं 2 वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार करून देखील पर्यायी रस्त्यांची सोलापूर महानगरपालिकेनं व्यवस्थाच न केल्यानं शहरवासियांना आता ट्रॅफिक जामचा करावा लागतोय सामना. सोलापूरकरांना थंडीची भरली हुडहुडी. पारा आला 13 अंशांच्या आसपास. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्यातील महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याच्या चर्चेमुळे विविध ठिकाणी राजकीय समीकरण बदलणार. सोलापुरातील अनेक भावी नगरसेवकांना आलं टेन्शन. जगप्रसिद्ध अशा तिरुपती बालाजी मंदिरात तब्बल 54 कोटी रुपयांच्या रेशमी दुपट्टा घोटाळा झाल्याचं उघड. भ्रष्टाचार प्रतिबंध ब्युरोकडे देण्यात आली चौकशी. अमेरिकेनं भारतीयांचे जानेवारीपासूनचे H-1B व्हिसा प्रकारातील 85,000 व्हिसा केले रद्द. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू. संतापलेल्या नातेवाईकांनी हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलची केली तोडफोड आणि हॉस्पिटल बाहेर केलं ठिय्या आंदोलन. हडपसर ते यवत पर्यंत 6 पदरी उड्डाणपूल बांधला जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही बदल केल्यामुळे आता ब्रिजची लांबी 35 ऐवजी 39 किलोमीटर पर्यंत राहणार.
लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. बारामती तालुक्यात आज पहाटेपासून विविध ठिकाणी ईडीची छापेमारी. 350 कोटींच्या वर अपहार झाल्याबद्दल दाखल आहेत गुन्हे. देशभरात इंडिगोचे काल 400 तर आज 300हून अधिक उड्डाणं झाली रद्द. HRDS इंडिया या संस्थेनं काँग्रेस खासदार शशी थरूर यांना जाहीर केला वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड. मात्र शशी थरूर यांनी पुरस्कार स्वीकारण्यास दिला स्पष्ट नकार. पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव का नाही? हायकोर्टानं विचारला प्रश्न. आता पार्थ पवार यांचं नाव FIR मध्ये येणार का, याबाबत उलटसुलट चर्चा. तब्बल 2.5 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकमधील सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर अँटी करप्शनच्या जाळ्यात. कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. नाना पटोले यांनी केली खरमरीत टीका. म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणारे 1 नंबरवरून 2 नंबरवर गेलेत. पुण्यातील गाजलेल्या पोर्शे अपघात प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून करण्यात आलं बडतर्फ. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांना भरलेल्या टोलची रक्कम मिळणार परत. एक्सप्रेसवेवर टोल न घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन 40 दिवसांचा कालावधी लोटला. मात्र राज्यभरातील शेतकऱ्यांचे सुमारे 2,000 कोटी रुपयांचे ऊस बिल कारखानदारांनी थकवलं. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.